हितेश माखीजा माझे मित्र आहेत. मी नगरसेवक असताना पासून ते मुंबई महानगरपालिकेच्या प्लॉटवरती अशा प्रकारचा फन फेअर म्हणा किंवा मेला हा शब्द एकदम गरिबीच्या दिवसात आपण ज्यावेळी होतो तेव्हा हा मेला कन्सेप्ट होता. म्हणजे सामान्य घर परिवारातल्या लोकांना मेल्यामध्ये घेऊन जायची एक पद्धत होती. आता आपण सुखी झालो, संपन्न झालो, आपण खूप पुढे गेलेलो आहे. तरी सुद्धा लहान मुलांना ज्या काही वस्तू उपभोगायला मिळाल्या पाहिजे त्याची व्यवस्था होताना दिसत नाहीये. महानगरपालिकेच्या प्लॉटमध्ये परमिशन घेणं, मग त्याचा कमर्शियलायझेशन हा एक कन्सेप्ट लोकांच्या डोक्यामध्ये विनाकारण भरवलं गेलेलं आहे. कारण कमर्शियल हा एंगल कुठल्याही वस्तूला तुम्हाला पैसे मोजावेच लागतात. पैसे तुम्हाला मोजावेच लागतात. लहान मुलांना ह्या सर्व गोष्टी लहानपणामध्ये पाहायला मिळायला पाहिजे, त्याचा उपयोग करायला पाहिजे. त्यांचा जो माइंड आहे तो लहानपणामध्येच उघडला जातो. नाहीतर आपण लोकांनी ब्लॉक करून ठेवला. लहान घरी परिवाराला सकाळी उठायचा, शाळेत जायचा, अभ्यास करायचा, घरी यायचा. त्याच्यापेक्षा आपण बाहेर त्यांना काढत नाही. विदेशातल्या मुलांना तुम्ही पाहिला, जापान असो किंवा अन्य जे विकसित देश आहेत, त्या देशातल्या मुलांना लहानपणामध्येच सर्व गोष्टी पाहायला मिळतात, उपभोगायला मिळतात. तर त्यांचा माइंड एकदम लहानपणीच उघडला जातो. मग तो मोठा विचार करतात मोठा झाल्यानंतर. तर मला असं वाटतं की मुंबई शहरामध्ये ह्या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे. मी मुंबई शहरातल्या नागरिकांचा मनापासून अभिनंदन करतो, कारण ट्रिपल इंजिन सरकार जो कन्सेप्ट आहे, केंद्रातही भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. मुंबई महानगरपालिकेचा महापौर म्हणून पण मुंबई शहरातल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला सत्ता आता दिलेली आहे. माझी इच्छा आहे की पियुष गोयलजींच्या नेतृत्वात मुंबई बोरिवलीत सरकारी प्लॉट हा कोरा केंद्राचा प्लॉट आहे, इथे पण सुद्धा आता कमर्शियलायझेशन होत चाललेलं आहे. तर माझी स्वतःची इच्छा आहे की ट्रस्टची जागा आहे ती लोकांसाठी राहायला पाहिजे कायमस्वरूपाचे. इथे कोणत्याही प्रकारचा बिल्डिंग एक हॉस्पिटल व्हावा म्हणून मी प्रयत्न केला, तर आता मार्गी लागलेला आहे. नाही, लहान मुलाची सुट्टी पडली म्हणूनच मी इकडे लावलेला आहे आणि नेहमी लावतो इकडे. मी सुट्टीमध्ये चांगला प्रतिसाद भेटते आम्हाला, लोक पण चांगले आहे. सर्व लोक येऊन मनोरंजन एन्जॉय करून जाते घरी. तर हे मेला आयोजित करण्याचा उद्देश काय तुमचा आणि किती दिवसाचा मेला आहे त्याचं सांगा. मेला आयोजित आम्ही केला, वेकेशन बघून आयोजन केलेलं आहे इकडे, आणि 10 जून पर्यंत शाळा चालू होणार तेपर्यंत राहणार इकडे. अच्छा, थीम काय, अट्रॅक्शन थीम काय? अट्रॅक्शन थीम मध्ये आम्ही जलपरी घेऊन आलेले आहे. इलेक्ट्रॉनिक खेळणी पण आहे आमच्याकडे, वेगवेगळे प्रकारचे पाडणे वगैरे लावलेले आहे. आणि हा आपण थांबलेला आहे तिकडे, पूर्ण राजमहल बनवलेला आहे आम्ही. इथे पाठीमागे पण बनवलेला आहे.